तर मित्रांनो, पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून वर्ल्ड हेरिटेज डेस्क मुंबई व रत्नागिरी येथे खालील पदांसाठी करार तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात सेवा घेण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. कोणकोणती पदे आहेत, त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, मानधन, पदसंख्या, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ हा एंडपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, इथे जे पदे आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याच्यामध्ये वरिष्ठ संवर्धन वास्तुविशारद, ज्याला सिनियर कन्झर्वेशन आर्किटेक्ट म्हणलं जातं, ते पद एक आहे. संशोधन सहकारी म्हणजे रिसर्च असोसिएटचे 2 पदे आहेत. कनिष्ठ संवर्धन वास्तुविशारद, ज्याला ज्युनियर कन्झर्वेशन आर्किटेक्ट म्हणलं जातं, त्याचं 1 पद आहे. तसेच रिसर्च असिस्टंट संशोधन सहाय्यक म्हणलं जातं, त्याचे 3 पदे आहेत. डेटा एंट्री ऑपरेटरची 2 पदे, ग्राफिक डिझायनरचे 1 पद. तसेच हे मुंबई शाखेचे आहेत. रत्नागिरी शाखेचे जर पाहिले तर प्रकल्प सहाय्यक, ज्याला प्रोजेक्ट असिस्टंट म्हणलं जातं, त्याची 4 पदे. ऑटोकॅड ऑपरेटरचे 1 पद. तर अशा प्रकारे हे पदे देण्यात आलेली आहेत. याचं एकत्रित मासिक परिश्रमिक जे आहे मानधन तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे मानधन जे आहे ते देण्यात येत आहे. आणि लक्षात घ्या, हे जे आहे ते करार पद्धतीचे आहेत. करार तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जे आहेत हे पदे भरण्यात येत आहेत. आता इथे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. जसं हे पदे जे आहेत ते आत्ता मी सांगितलं करार तत्वावर आहेत. 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरण्यात आलेले आहेत. तसेच पुढे जर मुदतवाढ करायची असेल तर त्याचा विचार करण्यात येईल. तसेच अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. अंतिम निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार आहेत. कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. त्याचबरोबर कारण न देता कोणत्या उमेदवाराचा अर्ज नाकारण्याचा अधिकार जो आहे तो यांना राहील. उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. अशा प्रकारे इथे जे सूचना आहेत ते दिलेल्या आहेत. अटी व अर्जाचा नमुना जो आहे तो तुम्हाला वेबसाईट आहे यांची, त्या वेबसाईटवरती जे आहे mahaarchaeology.in या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल. तसेच महाराष्ट्र शासनाची जी अधिकृत वेबसाईट आहे इथे सुद्धा मिळून जाईल. या सर्व क्लिकेबल आहेत. डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा वापर करा. अर्ज जो आहे तो तुम्हाला फोर्ट जॉर्ज सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ मुंबई येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. अर्जाची जी अंतिम तारीख आहे ती आहे 25 फेब्रुवारी 2026. याच्या आधी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन दिलेलं आहे. जसं सिनियर कन्झर्वेशन आर्किटेक्ट त्याचं 1 पोस्ट आहे. त्याचं मास्टर्स पाहिजे तुमचा इन कन्झर्वेशन आर्किटेक्चर किंवा आर्किटेक्चरल कन्झर्वेशनमध्ये. मिनिमम 7 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. तसेच DPR प्रिपरेशन, युनेस्को नॉमिनेशन प्रोसिजर्स, हेरिटेज रेग्युलेशन प्रिफर्ड जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये पण एक्सपिरियन्स तुम्हाला असला पाहिजे. तसेच जे रिसर्च असोसिएट पद आहे त्याचं तुम्हाला PhD कंप्लीट असली पाहिजे. कशामध्ये तर आर्किओलॉजी किंवा हेरिटेज मॅनेजमेंट किंवा अलाइड डिसिप्लिन्समध्ये. तसं प्रत्येक पदासाठी तर क्वालिफिकेशन दिलेलं आहे. आता इथं जर पाहिलं तर डेटा एंट्री ऑपरेटर 2 पोस्ट आहेत. तुम्हाला MSCIT तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. तसंच MS ऑफिस अँड डॉक्युमेंटेशन त्याचा प्रोफिशियन्सी असली पाहिजे. ग्राफिक डिझायनरसाठी ग्राफिक डिझाईनमध्ये बॅचलरेट तुम्ही असला पाहिजेत. तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे. तर प्रत्येक पदासाठी जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. प्रत्येक पदासाठी तुम्ही जे आहे व्हिडिओला पॉज करून इथेच रीड करू शकता किंवा तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी तुम्हाला सांगू शकतो की कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. इथं जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्ही रीड करू शकता. सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे ती पण बघू शकता. ॲप्लिकेशन करायचं आहे. तुमचं जे क्वालिफिकेशन आहे त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर तुम्हाला जे इंटरव्ह्यू आहे त्यासाठी बोललं जाईल. त्या इंटरव्ह्यूच्या आधारावर फायनल मेरिट लिस्ट जी असेल ती लावली जाईल आणि त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला इश्यू केलं जाईल तुमचं ऑफर लेटर. आता हे जे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट पाहू शकता. याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, एज, ॲड्रेस जे असेल, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सगळं याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला भरायचं आहे. आणि जे पत्ता मी सांगितलेला आहे तुम्हाला, जे फोर्ट जॉर्ज सेंट जॉर्ज हॉस्पिटल कॅम्पस नियर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथे तुम्हाला पाठवायचं आहे 25 फेब्रुवारीच्या आधी. जे कार्यालयीन वेळ असतो त्याच्या आधी तुम्हाला पाठवावं लागेल. मित्रांनो, याची अधिक माहिती डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. तसेच ही जे अर्जाचा नमुना वगैरे तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर हे आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळून जाईल. त्यांचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बाकी तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.